नमस्कार मित्रांनो, मी शैलेश भोसले, राज्यकर निरीक्षक. आपणासमोर एक डिस्कशन किंवा एक चर्चात्मक स्वरूपाचा एक ऑडिओ समोर घेऊन येत आहे. सदर ऑडिओ मी नुकताच अनअकॅडमीच्या माध्यमातून माझा एक ऑडिओ आणि एक व्हिडिओ अपलोड झाला होता. त्यानंतर अनअकॅडमीने आपल्याला विनंती केल्यानुसार आपण एक नवीन मुद्द्यावरती, अभ्यासाच्या एका मुद्द्यावरती हा एक ऑडिओ बनवत आहे. तर तो मुद्दा आहे राज्यघटनेचा. आता जसं आपल्याला नुकतंच जाहीर झाल्याप्रमाणे MPSCची राज्यसेवेची तारीख घोषित झालेली आहे आणि त्यानुसार आता प्रत्येकाने आपापला अभ्यास आणि वेळापत्रक आखून अभ्यासाला सुरुवात केली असेल अशा अपेक्षा आहे, किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वांनीच अभ्यास चालू ठेवला असेल अशा अपेक्षा आहे. तर तसंच माझाही अभ्यास चालू असताना अभ्यास करता करता एखाद्या विशेष मुद्द्यावरती चर्चा करणे सर्वांशी शक्य होत नाही. तर एक ऑडिओच्या माध्यमातून मला एखादा मुद्दा जो समजलेला आहे तो मी आपल्यासमोर सादर करणार आहे. तर तो मुद्दा आहे व्हीप म्हणजे प्रतोद. तर राज्यघटनेमध्ये व्हीप या संकल्पनेचा कुठेही उल्लेख नाही आहे. असा कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही ऑफिशियली असं व्हीपचं मेन्शन नाही आहे. ही एक ट्रेडिशन आहे जी आपण ब्रिटिश पार्लमेंटकडून स्वीकारलेली आहे. तर आता व्हीपचं आपण उपयोग काय असतो किंवा त्याचं महत्त्व काय असतं, तर ते जाणून घेण्यासाठी आपल्याला व्हीप या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. व्हीपचा अर्थ जर लिटरली घेतला तर व्हीपचा अर्थ होतो चाबूक. म्हणजे नाठाळ जनावरांना आहे ना काबूत आणण्यासाठी जे शेतकरी किंवा घोडेस्वार जे साधन वापरतात ते म्हणजे व्हीप. आता अशा चाबकाची किंवा अशा नाठाळ जनावरांना ताब्यात आणण्याची पार्लमेंटमध्ये काय, तिथं तर सर्व जबाबदार लोकप्रतिनिधी असतात. पण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की टू एअर इज द ह्युमन, म्हणजे माणसाकडनं चुका होतात. त्यामुळे त्यांना सांभाळून घ्यायला चाबूक स्वरूपी काहीतरी गोष्ट आपल्या हातात हवी. तसंच जर शालेय दिवस आपले आठवले तर वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यां आणि शिक्षकांमध्ये एक विशेष विद्यार्थी असतो की जो शिक्षकांचा खास असतो. तो सगळ्यांच्या अगोदर त्याचा होमवर्क कंप्लीट असतो. तर तशा विद्यार्थ्याला मॉनिटरचा दर्जा मिळतो. तर हा क्लास मॉनिटर काय करतो, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये दुवा साधतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा अर्थ म्हणजे काय, व्हीप ही पक्षाकडून नेमले गेलेली एक अशी व्यक्ती असते की ज्या व्यक्तीला पक्षाचे सदस्य आणि पक्षाचं धोरण किंवा पक्षाचे जे हायर कमांड्स असतात किंवा सभागृहामध्ये पक्षाचं जे काही प्रतिनिधित्व असतं त्याच्यामध्ये शिस्त किंवा त्या आपल्या पक्षाच्या सदस्यांकडून मतदान करतानाची उपस्थिती, ह्या सर्व गोष्टीच्या बाबतीत जी काळजी घ्यायची असते तो काळजी घेणारा व्यक्ती म्हणजे व्हीप असतो, बरोबर. तर ह्या व्हीपचं काम कधी कठोरपणे चाबकासारखंही असतं, तर कधी गाडीला नियंत्रित दिशा देणाऱ्या स्टिअरिंग व्हील प्रमाणे पण असतं. तर दुसरी गोष्ट, ह्या व्हीपची गरज काय असते, तर प्रत्येक एवढा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, जेवढे पक्ष असतात तेवढे व्हीप, तेवढे प्रतोद सभागृहामध्ये असतात. म्हणजे प्रत्येक पार्टी आपल्या निवडून आलेल्या सदस्यामधून एकाची नेमणूक व्हीप म्हणून करते. आता ह्या प्रत्येक सत्ताधारी पक्षाला आणि विरोधी पक्षाला आणि सर्वच पक्षांना याची गरज काय लागते, तर प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येक पार्टीला सभागृहामध्ये रिप्रेझेंटेशन असतं. त्यांना आपले महत्त्वाच्या विधेयकांवरती आपली मतं द्यायची असतात, आपलं मत सिद्ध करायचं असतं, आपलं बहुमत सिद्ध करायचं असतं, आपला पाठिंबा सिद्ध करायचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पक्षाचे सदस्य आणि पक्षाचं जे धोरण आहे याच्यामध्ये एक सुसंगता साधावी म्हणून प्रत्येक पक्ष आपल्या एका व्यक्तीची, निवडून आलेल्या व्यक्तीची नेमणूक जी करतो त्याला आपण व्हीप म्हणतो. आता हे व्हीपची सुरुवात कुठं झाली, भारतीय संविधानामध्ये किंवा आपल्या भारतीय संसदेच्या इतिहासामध्ये व्हीपची सुरुवात कुठं झाली, तर ही आपण ब्रिटिश पार्लमेंटकडून प्रेरित होऊन घेतलेली संकल्पना आहे. ब्रिटिशांकडे ही हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एडमंड बर्क नावाचे एक आयरिश लोकप्रतिनिधी होते. त्यांनी एका विशिष्ट केस, म्हणजे तिथं संसदेसमोर एक मांडण्यात आलेल्या विशिष्ट खटल्यामध्ये संसदेच्या सदस्यांची उपस्थिती गोळा करून, म्हणजे त्या सर्व सदस्यांना गोळा करून त्या खटल्याच्या वेळी सभागृहात उपस्थिती करण्याचं काम त्यांनी महत्त्वाचं बजावलं. आणि त्यावेळेस त्यांनी हा शब्द वापरला की दीज ऑल मेंबर्स आर व्हिप्ड इन द पार्लमेंट. तर व्हिप्ड इन हे म्हणजे त्यांना व्हीप लावून एक चाबकाची भीती दाखवून त्यांना सभागृहामध्ये आणलेलं आहे, असं त्यांनी एक तिथं मत मांडलं. तेव्हापासून हा व्हीप हा शब्द इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सर्वप्रथम वापरण्यात आला. दुसरं एक व्हीप या शब्दाचा मजेशीर इतिहास पाहायला गेलं तर व्हीप हा शब्द व्हिपर इन म्हणजे ब्रिटिश भागामध्ये किंवा युरोपीय भागांमध्ये शिकारी जे आपले शिकारी कुत्र्यांना घेऊन जातात शिकार करायला, तर त्या सर्व कुत्र्यांना शिकार करताना सुसंगतपणे एका जागी ठेवणे आणि त्यांचं पॅक मेंटेन करणे की जेणेकरून ते एकत्रितपणे शिकारीवरती अटॅक करू शकतील
असा करणारा जो व्यक्ती असतो शिकाऱ्याची मदत करणारा, त्याला हाऊंड किपर किंवा व्हिपर इन म्हणतात. तर त्याच्या प्रक्रियेला सुद्धा व्हिप म्हणतात. म्हणजे एकंदरीत म्हणण्याचा हेतू काय, तर व्हिप या संकल्पनेचं एकूण महत्त्व काय, तर एकत्रित ठेवणे, नियंत्रण ठेवणे आणि शिस्त पाळून घेणे. तर हा व्हिप जागतिक स्तरावरती कसा कसा आहे तो बघू. तर जागतिक स्तरावरती राज्यघटना किंवा संसदेचे 2 विभाग पडतात. एक आहे ते वेस्ट मिनिस्टर मॉडेल म्हणजे ब्रिटिश मॉडेल, आणि दुसरं आहे की जे नॉन वेस्ट मिनिस्टर मॉडेल आहे म्हणजे नॉन ब्रिटिश. तर ज्याच्यामध्ये अध्यक्षीय पद्धत वगैरे असे देश येतात. तर त्याच्यामध्ये वेस्ट मिनिस्टर म्हणजे आपल्या संसदीय पद्धतीमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, मलेशिया, न्यूझीलंड आणि UK ह्या देशामध्ये व्हिप आढळतो. आणि नॉन वेस्ट मिनिस्टर मॉडेलमध्ये साऊथ आफ्रिका, तैवान आणि USA मध्ये आढळतो. तर ह्या विविध देशांमधल्या व्हिपमध्ये काही विशेष बाबी आहेत. म्हणजे कसं आहे, UKच्या व्हिपला स्वतःचं रिकग्नाइज्ड ऑफिस असतं, म्हणजे सरकारकडून त्याला एक ऑफिस मिळतं. तसेच त्याला तो थेट PM ला रिपोर्ट करतो. त्याला कॅबिनेटच्या बैठकांमध्ये भाग घेण्याची सवलत असते. त्याला कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये तो आपलं मत मांडू शकतो. तसंच ऑस्ट्रेलियाचं जर बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियाच्या व्हिपला कार्यालय नसतं. तो शिस्तीच्या बाबतीत UK पेक्षा कडक मानला जातो. त्याचं काम असतं सदस्यांची उपस्थिती आणि सेन्सर मोशन म्हणजे निंदाविषयक ठराव. सरकारवरती एखादे निंदाविषयक ठराव किंवा सेन्सर मोशन जर येत असतील तर त्याच्याबद्दल आपल्या सदस्यांच्या म्हणजे सत्ताधारी पक्षांची जास्तीत जास्त उपस्थितीची खात्री करून तो ठराव पास न होऊन देणे ही त्याची जबाबदारी असते. प्रत्येक सत्ताधारी पक्षाच्या व्हिपची ही जबाबदारी असते की सभागृहामध्ये सरकार महत्त्वाची विधेयकं किंवा महत्त्वाचे निर्णय पारित करून घेत असताना सर्व सदस्य उपस्थित आहेत का आणि ते आपल्या बाजूने मतदान करीत आहेत का. तर हे जो व्यक्ती सुनिश्चित करतो त्याला व्हिप म्हणतात. बरोबर. तर नॉन वेस्ट मिनिस्टर मॉडेलमध्ये साऊथ आफ्रिका, तैवान आणि USA. तर USA मधला जो व्हिप आहे त्यांच्यामध्ये मेजॉरिटी व्हिप आणि मायनॉरिटी व्हिप असे 2 वेगवेगळे व्हिप मानले जातात. तसंच तिथले जे व्हिप आहेत अमेरिकेचे ते UKच्या व्हिपपेक्षा लेस पॉवरफुल मानले जातात. आता व्हिपची पॉवर कशावरून ठरवली जाते, तर व्हिपची पॉवर जे तो सदस्यांना जे डायरेक्टिव्ह देतो, नोटीस देतो, त्या सदस्यांवरती बाइंडिंग असतात की नसतात. जर त्या डायरेक्टिव्हचा किंवा त्या सूचनांचा जर सदस्यांनी भंग केला तर त्यांच्यावरती काय ॲक्शन होते याच्यावरती व्हिपची पॉवर आपण डिफाईन करतो. मग सगळ्यात जास्त पॉवरफुल जर आपण बघायला गेलो तर त्या तुलनेत जरी UK मध्ये व्हिपचा उगम झाला असला तरी ऑस्ट्रेलियाचा व्हिपची पॉवर ब्रिटनच्या व्हिप पॉवरपेक्षा जास्त असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा व्हिप त्यातल्या त्यात कडक मानला जातो आणि USAचा व्हिप सगळ्यात सौम्य मानला जातो. कारण तिथं सदस्यांना एक सत्ताधारी पक्षाच्या विरोधात म्हणजे जरी ते सत्ताधारी पक्षाचे सदस्य असले तरी सभागृहामध्ये एखाद्या निर्णयात जर ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाऊ शकत असतील तर त्यांना तिथं ते आपला पक्षादेश किंवा पक्षप्रतोद झिगारून तो वेगळं मत देऊ शकतो. अशीच कन्सेप्ट आयर्लंडमध्ये पण आहे. आयर्लंडमध्ये फ्री वोट नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे एखादा सत्ताधारी पक्षाचा सदस्य जर वेगळं काही मत देऊ इच्छित असेल सरकारच्या निर्णयावरती तर तो सभागृहामध्ये तसं करू शकतो. आता हे झालं व्हिपचा इतिहास किंवा व्हिपचा अर्थ काय आहे किंवा व्हिपची गरज काय आहे किंवा जागतिक स्तरावरती व्हिप कसा आहे. तर आता व्हिपचा आपल्या राज्यघटनेमध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत ते बघू. ॲक्च्युली व्हिप ही संकल्पना आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेली नाही, आपल्या राज्यघटनेमध्ये ही नमूद केलेली नाही. ही एक ट्रेडिशन आहे. तर ही एक व्यक्तीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर ही एक डायरेक्शन पण आहे जी पक्षाकडून आपल्या सदस्यांना दिली जाते. पण ट्रेडिशनच्या बाबतीत आपल्याकडे असं मानलं जातं की व्हिप ही अशी एक व्यक्ती आहे. असं म्हणण्याचं कारण असं आहे कारण व्हिप ह्या व्यक्तीने संसदेचं अधिवेशन सुरू करताना ज्या सूचना किंवा ज्या नोटिसेस किंवा जे काय आपल्या सदस्यांना उद्देशून ज्या काही नोटिसेस काढल्या असतील त्या नोटिसांना सुद्धा व्हिपच म्हणतात. बरोबर. तर व्हिपचे प्रकार बघूया. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा आपल्या संसदीयमध्ये व्हिपचे प्रकार काय असतात. तर पहिला जो आहे सत्ताधारी पक्षाचा व्हिप त्याला बोलतात चीफ व्हिप किंवा मुख्य पक्षप्रतोद त्याला आपण म्हणू शकतो. आता हा प्रामुख्याने सत्ताधारी पक्षाकडून असणारा जे संसदीय कामकाज मंत्री असतात सत्ताधारी पक्षाचे ते चीफ व्हिप किंवा मुख्य पक्षप्रतोद म्हणून नेमले जातात. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की मुख्य पक्षप्रतोद जे असतात ते सभागृहाच्या नेत्याला जबाबदार असतात.
इथं आपल्याला एक गुगली किंवा एक कन्फ्यूज करणारी गोष्ट टाकू शकतात की संसदीय कामकाज मंत्री यांची नेमणूक मुख्य पक्षप्रतोद म्हणून सभागृहात केली जाते, परंतु ते पंतप्रधानांना जबाबदार असतात, म्हणजे ते पंतप्रधानांना उत्तरं देतात. ते तसं नाहीये, ते सभागृहातलं पद असल्यामुळे ते सभागृहाच्या नेत्याला जबाबदार असतात. तसंच त्यांना आयज अँड इयर्स ऑफ द लीडर ऑफ द पार्टी, म्हणजे सभागृह नेत्याच्या पक्षनेत्याचे डोळे आणि कान असं म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर मुख्य पक्षप्रतोद यांना पक्षनेत्याचं डोळे आणि कान म्हणून ओळखले जातात. यांची मदत करण्यासाठी 2 सहाय्यक राज्यमंत्री नेमले जातात. आता ही एक पक्षाधारित कल्पना असल्यामुळे जेवढे पक्ष असतात तेवढे व्हीप तुम्हाला संसदेमध्ये आढळतील. आता जे सत्ताधारी पक्षाचे व्हीप असतात त्यांच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी असते, ती म्हणजे टू मेक अ हाऊस अँड टू कीप अ हाऊस. म्हणजे काय, तर सत्ताधारी पक्षाच्या व्हीपला सभागृह कसं बनेल आणि कसं चालेल ह्याच्याकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं, बरोबर. म्हणजेच काय, तर त्यांना कोरमवरती लक्ष द्यावं लागतं की एकूण घनसंख्या सभागृहाची कशी साध्य करता येईल सर्व, कारण सभागृह चालवण्यासाठी घनसंख्येची आवश्यकता असते. मग ती घनसंख्या मिळवण्यासाठी त्यांना इतर पक्षाच्या व्हीप सोबत चर्चा विनिमय करून सभागृह चालवण्यासाठी त्यांना निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे आपले जे व्हीप आहेत ते सर्व पक्षाच्या व्हीप सोबत किंवा सर्व सभागृहाच्या अधिकाऱ्यांसोबत सतत चर्चा विनिमय करून सभागृह कसं सुनियंत्रित पद्धतीने चालेल यासाठी प्रयत्न करत असल्यामुळे ह्यांना संसदेची सभागृहे, संसदेचे पीठासीन अधिकारी, संसदेचे सचिव, मंत्री आणि मंत्रालय आणि सरकारचे विभाग या सगळ्यांना जोडणारा जो दुवा म्हणून ज्याला ओळखलं जातं, संपर्क म्हणून ओळखलं जातं, तो म्हणजे आपले व्हीप असतात. म्हणजे कसं आहे, परीक्षेमध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो की संसदेचे सभागृह, संसदेच्या सभागृहांचे पीठासीन अधिकारी आणि संसदेचे सभागृहाचे सचिव या तिघांना जोडणारा संपर्क म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर त्याचं उत्तर आहे मुख्य पक्षप्रतोद किंवा सत्ताधारी पक्षाचे पक्षप्रतोद जे असतात त्यांना आपण या सगळ्यांना जोडला जाणारा संपर्क असं म्हणतो. तसेच आता ह्या चीफ व्हीप किंवा ह्या व्हीप प्रत्येक पक्षाच्या व्हीपकडून जे आदेश पारित केले जातात त्याचे 3 टाईप असतात. एक असतो 1 लाईन व्हीप, दुसरा असतो 2 लाईन व्हीप आणि तिसरा असतो 3 लाईन व्हीप. आता ह्यांना असं कशावरून म्हणतात, तर ही पद्धत त्यांच्या म्हणजे जो काही पक्षादेश किंवा जी काही पक्षाची सूचना सदस्यांना देण्यात आली त्याच्याखाली केली जाणाऱ्या अंडरलाईनवरून ही पद्धत पडलेली आहे. जर दिल्या गेलेल्या सूचनेखाली एकच लाईन असेल म्हणजे सिंगल अंडरलाईन असेल तर त्याला 1 लाईन व्हीप म्हणतात. आणि त्याचं महत्त्व असं असतं की तो नॉन बाइंडिंग असतो, म्हणजे ते सदस्यांच्या स्वविवेकाधीन वेगबुद्धीवरती सोडलेला असतो की तुम्ही त्यावरती अटेंड पण करू शकता, वोट पण करू शकता. जर त्या सदस्याला इच्छा नसेल तर तो अटेंड पण करणार नाही आणि वोट पण करणार नाही. सेकंड लाईन व्हीप जो असतो तो सदस्यांवरती बाइंडिंग असतो, पण ते परवानगी घेऊन त्या सेशनमधून, त्या मीटिंगमधून बाहेर राहू शकतात किंवा मतदान करणं टाळू शकतात, बरोबर. म्हणजे पहिल्या जो फर्स्ट लाईन व्हीप आहे त्याच्यामध्ये कुणाची परमिशन घ्यावी लागत नाही. सेकंड लाईन व्हीपमध्ये त्यांना परमिशन घ्यावी लागते. आता ती परमिशन कोणाची घ्यावी लागते, पंतप्रधानांची, सभागृह नेत्याची का कुणाची, तर नाही, तर ती कोणाची घ्यावी लागते परमिशन, मुख्य पक्षप्रतोदाची किंवा आपल्या पक्षप्रतोदाची. जर तुम्ही रुलिंग पार्टीमधले असाल तर तुम्हाला आपल्या चीफ व्हीपची म्हणजे पार्लमेंटरी अफेअर मिनिस्टर, संसदीय कामकाज मंत्री त्यांची परमिशन घ्यावी लागेल. जर तुम्ही ऑपोजिशनमध्ये असाल तर तुम्हाला आपल्या पार्टीच्या व्हीपची परमिशन घ्यावी लागेल. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हीप आहे 3 लाईन व्हीप म्हणजे ट्रिपल लाईन व्हीप. ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबींवरती ज्या दिल्या गेलेल्या सूचना आणि नोटिसेस असतात त्याच्याखाली 3 अंडरलाईन केलेले असतात आणि हा अतिशय बाइंडिंग आणि सदस्यांना मतदान करायला भाग पाडणारा पक्षादेश असतो. ह्याचा कोणताही सदस्य पक्षाचा या 3 लाईन व्हीपचा कोणीही भंग करू शकत नाही किंवा ह्याच्यातून कोणतीही प्रकारची परवानगी घेऊन सूट घेतली जाऊ शकत नाही. या प्रकारचा आदेश आल्यानंतर सदस्यांना सभागृहामध्ये उपस्थित राहणं अनिवार्य आहे आणि केवळ उपस्थितच राहणं नाही तर मतदान करणं हे अनिवार्य आहे. सभागृहामध्ये उपस्थित राहून ते ॲब्स्टेन म्हणजे मतदानापासून वेगळे नाहीत राहू शकत, त्यांना मतदान करायचं आहे. आणि ह्या 3 लाईनच्या व्हीपचा किंवा पक्षादेशाचा भंग करणं म्हणजे पक्षाकडून आपल्याला शिस्तभंगाची कारवाई करून बडतर्फीची कारवाईची सुरुवात होऊ शकते. आता एखाद्या सदस्याने याचा जर भंग केलाच तर त्या पार्टीचा व्हीप सभागृह नेत्याकडे, सभागृहाच्या अध्यक्षांकडे तसा प्रस्ताव मांडतो
की सदस्यांनी व्हीप भंग केलेला आहे आणि त्याच्यावरती बडतर्फीची कारवाई आम्ही करत आहे, तर त्या व्यक्तीला बडतर्फ पक्षातून केलं जाऊ शकतं, पण त्याचं संसदीय जे स्थान आहे त्याच्याबद्दल निर्णय सभागृहाचे अध्यक्ष घेतात आणि ते निर्णय घेण्याला टाइम लिमिट नाही आहे. म्हणजे तसं मेन्शन केलेलं आहे की त्याला टाइम लिमिट नाही आहे. आता ह्यांच्या ज्या सूचना असतात त्या सूचनाबद्दल एक मजेशीर गोष्ट लक्षात घेण्याची आहे. आपली आणि ब्रिटिश लोकांची जर कम्पेअर करायची झाली तर ब्रिटिश व्हीप जे असतात ते सदस्यांना फक्त रिक्वेस्ट किंवा पर्टिक्युलर रिक्वेस्ट किंवा इसेन्शियल अशा प्रकारची शब्दरचना वापरू शकतात. म्हणजे ते सदस्यांना विनंती करू शकतात, पर्टिक्युलरली म्हणजे स्पेसिफिकली त्यांना एक विशिष्ट प्रकारची विनंती करू शकतात किंवा आवश्यक आहे असं सांगू शकतात. म्हणजे ब्रिटिश व्हीप किंवा ब्रिटिश पक्षप्रतोद जे असतात ते सदस्यांची फक्त उपस्थिती सुनिश्चित करतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने, ब्रिटिश व्हीपच्या दृष्टीने संसदेमध्ये सदस्यांनी येणं फक्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ते सभागृहामध्ये मतदान कसं करतील हे त्यांच्या स्वविवेकाधीन बुद्धीनुसार ते करतील. त्याच्याबद्दल पक्षप्रतोद त्यांना आदेश देऊ शकत नाही, कारण ते त्या संसदीय तत्वाच्या विरोधात समजतात की संसदेत येऊन एखाद्याला मतदान कसं करायचं आणि कुणाला करायचं हे आपण किंवा एखाद्या व्यक्तीने सर्व सदस्यांना सांगणं हे त्यांना संसदीय कामकाजाच्या विरोधात वाटतं. त्यामुळे ते सदस्यांना फक्त अटेंडन्सबद्दल हे करतात. म्हणजे ब्रिटिश व्हीप कधीही सपोर्ट किंवा वोट हे शब्द वापरत नाहीत. व्हीप म्हणजे आपल्या ऑर्डर्स काढताना की यू आर सपोज टू वोट अवर कॅन्डिडेट, यू आर सपोज टू सपोर्ट अवर बिल, अशा प्रकारची शब्दरचना त्यांच्याकडे नसते. ते फक्त रिक्वेस्ट करतात स्वतःच्या सदस्यांना की आम्ही असं एक विधेयक मांडणार आहोत, तर त्याला तुम्ही सपोर्ट, आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुमचा सपोर्ट तुम्ही त्याला द्या, आम्ही तुम्हाला आवश्यक आहे, तुमचं इसेन्शियल आहे, अशा प्रकारची शब्दरचना त्यांची असते. तर ह्या उलट आपले भारतीय व्हीपची शब्दरचना असते. आपला भारतीय व्हीप केवळ उपस्थितीच नाही तर त्यांच्या मतदानाचा प्रकारही सुनिश्चित करतो. म्हणजे आपल्या भारतीय पक्षप्रतोदांकडून जी सदस्यांना नोटिसेस दिल्या जातात त्या नोटिसेसमध्ये नुसतीच उपस्थिती अनिवार्य केलेली नसून त्यांना कोणत्या उमेदवाराला मत द्यायचंय किंवा कोणत्या विधेयकाला कसा पाठिंबा द्यायचा आहे किंवा कसा नकार द्यायचा आहे याबद्दलही सूचना दिलेल्या असतात. त्यामुळे या प्रकारे ह्या तुलनेमध्ये आपण ब्रिटिशांच्या व्हीपपेक्षा एक पाऊल पुढे जातो. तर हे एक व्हीपबद्दल मला जेवढं काय म्हणजे अभ्यास करताना जे काय मला चर्चा करता येत होती ती मी माझ्या पद्धतीने, माझ्या परीने, माझ्या बाजूने रेकॉर्ड केलेली आहे. तर ह्या मुद्द्यावरती तुम्हाला काय अजून चर्चा वगैरे करायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि असंच मी अभ्यास करताना जे काय मला एखाद्या मुद्द्यावरती चर्चा करू वाटली तो मी आपल्याला असा ऑडिओ किंवा व्हिडिओ माध्यमातून आपल्याला भेटत राहीन. आणि सध्या काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे, तर नेटच्या इंटरनेटच्या थोड्याशा प्रॉब्लेममुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकलो. तर हा एक ऑडिओमधून तुम्हाला एक राज्यघटनेतला एक मुद्दा आपल्यासोबत डिस्कस केला आहे. अन्य कोणत्या मुद्द्यावरती डिस्कस करायचं असेल तर त्याबद्दलही सांगू शकता. माझा अभ्यासाचं टाइम टेबलमधून जसं जसं मला त्या मुद्द्यापर्यंत पोहोचता येईल तसं तसं त्यावेळेस मी माझ्या नोट्स किंवा माझे जे काही विचार आहेत त्याच्यावरती तुमच्याशी शेअर करत राहीन. धन्यवाद.